जब भी गया जाना हो तो इन पंडित जी से संपर्क करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं। SD ट्रेडर्स होलसेल एंड रिटेल, जहां पर आपको मिलेगा हर डेकोरेशन का सामान। बर्थडे पार्टी हो या हो वेडिंग एनिवर्सरी, हमारे यहाँ सभी तरह के डेकोरेशन के सामान उपलब्ध हैं। अधिक जानकारी के लिए संपर्क करें SD ट्रेडर्स, अमन नेहरू चौक रोड, उल्लासनगर 2। मोबाइल नंबर 8080 उल्लासनगर RPI अध्यक्ष श्री भगवान भालेराव द्वारा एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई थी उल्लासनगर महानगर पालिका में हो रहे टेंडर घोटाले के विषय में, लेकिन इस प्रेस कॉन्फ्रेंस में भाजपा का कोई भी सदस्य नहीं जाएगा, ऐसा आदेश शहर अध्यक्ष ने जारी किया था। लेकिन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष के साथ मंडल अध्यक्ष और भाजपा नेता कपिल उधसल मौजूद थे। जब उनसे अध्यक्ष द्वारा दिए गए आदेश के लिए पूछा गया तो उन्होंने कहा कि उनके पास ऐसा कोई आदेश आया ही नहीं है और यह मुद्दा तो भाजपा शहर अध्यक्ष ने ही उठाया था। या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 42 करोडची जी कामं आहेत त्याच्यामध्ये एक जैन कंस्ट्रक्शन कंपनीला जे गैर आयुक्ताने जे चुकीच्या मार्गाने जे काम दिलं आहे त्या संदर्भात मी न्यायालयामध्ये गेलेलो आहे, पिटिशनही दाखल केलेली आहे आणि पिटिशनची शुक्रवारी पिटिशन बाबत सुनावणी आहे। त्या संदर्भामध्ये मग तो कोणार्क कंपनीचा वॉटर सप्लायचा विषय असेल, तुमच्या ईगल कंपनीचा डेनीच्या सिस्टमचा विषय असेल आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये मागच्या दाराने जी 10 लाखाची कामं होतात त्या संदर्भातला विषय असेल। आयुक्त या सर्व गोष्टींना प्राधान्य देतात, त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात आणि या सगळ्या बाबींच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात गेलेलो आहे। उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही कामं सगळी थांबवावी आणि आवश्यक असलेली, जनतेला आवश्यक असलेली कामं घ्यावीत, या संदर्भामध्ये ही पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती। तर बोगस बिल संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केली, एखादी किती अशी करोडाची कामं तुम्ही बोलू शकता? आता यामध्ये अशी परिस्थिती आहे, खोटं बोला पण रेटून बोला। आता परिस्थिती अशी का कागदावरती बोगस दाखवू शकत नाही, कारण कागदावरती साईन करून त्यांनी ती बिलं पास केलेली आहेत, पण कामाचा दर्जा हा निकृष्ट दर्जा असतो आणि स्वतःचा ठेकेदारच ते मालकच बिलं बनवतात, आमचे इंजिनियर बनवत नाही महानगरपालिकेचे आणि बिलं पास होतात, बिलं मिळाली जातात, तो वर्षात 6 महिन्यात जो रस्ता उघडला जातो, या नाले खराब होते। मग त्याच ठिकाणी परत वारंवार वर्षांनी 2 वर्षांनी परत कामं घेतली जातात, ही थांबली पाहिजे। आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींची एक कमिटी नेमली पाहिजे आणि खरोखर हे काम इथे आवश्यक आहे का असेल त्याबाबत मध्ये पाठपुरावा करून ते केलं पाहिजे। मागचे जे कमिशनर होते राजा दयानिधी, हे प्रत्यक्षात जाऊन साईटवर बघायचे या कामाची इथे गरज आहे का, ते गरज असेल तरच ते काम मंजूर करायची, पण आमच्या आयुक्तांना घाई झालेली आहे, कारण ते रिटायरमेंटला आलेले आहेत, त्यामुळे आयुक्तांना जास्तच घाई झालेली आहे, त्यामुळे ऐकते। पण मला एक गोष्ट आता तुम्हाला माझ्याकडे राहून गेली, पण तुम्हाला सांगतो, ही जी 42 कोटीची कामं आहेत ही महानगरपालिकेची कामं नाहीत, एक लक्षात ठेवा, ही महानगरपालिकेची कामं नाहीत, ही कामं मूलभूत सुविधेची कामं आहेत। म्हणजे कुठून मंजूर झालेली आहेत? नगर विकास खात्याकडून। पण नगर विकास खात्याकडे झालेल्या कामांची परत मान्यता का मिळाली हे तपासण्याची आवश्यकता आहे। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जी कामं झालेली आहेत ती सुचवू नका, जी झालेली नाहीत ती सुचवली तर मला वाटतं इथल्या शहरातल्या नागरिकांना त्याचा फायदा मिळेल, लाभ होईल। काय टक्केवारी का मग ते सुचवत कामं अशी? आता याची मी काही सांगू शकत नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण रिपब्लिकन पक्षाने हा विषय उचललेला आहे। आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम भविष्य काळात करू। भाजपचे काही पदाधिकारी आपल्या सोबत पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी काय करोडाची कामाची उलाढाल केलं होतं, त्या संदर्भात आपलं काय? मला काय त्यांनी कामं गेल्यात काय ते काय माहित नाही, पण त्यांच्या एका नातेवाईकाची एम रामचंद्र नावाची कंपनी आहे, तिथे मला वाटतं ब्लॅकलिस्ट केलेली आहे। मला वाटतं आता गेली 1 वर्षापासून ती ब्लॅकलिस्ट आहे, तर त्याच्यावर काही कामं पडली असतील ते काही मला माहित नाही। ब्लॅकलिस्ट असेल तर कामं मिळू शकत नाही। कुठल्या मुद्द्यासंदर्भात पाठिंबा दिला आहे काय? पाठिंबाचं म्हणजे आम्ही स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे,
युवा मोर्चाचे अध्यक्ष असतील राकेश पाठकजी, मंडळ अध्यक्ष असतील मनीष शिंगोराजी, मी स्वतः आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, RTI टाकलेला आहे. पत्र काय डॉक्युमेंट नसल्यामुळं थोडं आम्ही थांबलेलो आहे आणि आमची कोर्टाची पण तयारी आहे, कोर्टात जाण्याची. हे जे मूलभूत सुविधाचे कामं काढलेले आहेत 161 कामं, त्याच्यात बऱ्याच ठिकाणी कामाची आवश्यकताच नाही, त्या ठिकाणी पण 50 लाखाची, 30 लाखाची, 20 लाखाची कामं काढलेली आहेत. बोगस विकास कामाच्या नावाने हे निविदा काढलेले आहेत. अशी कुठली लोकेशन आहे त्यामध्ये? भरपूर आहे, मी वाचून दाखवलं ना तुम्हाला. माझ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये पण 50 लाखाचं काम. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 रामराव गीते यांच्या घरापासून राजू पडवळकर यांच्या घरापर्यंत सीसी रस्त्याचे तयार करण्यात आलेले काम 50 लाख ही निविदा काढली. तिथं आवश्यकताच नाही कामाची. असे भरपूर ठिकाणी आम्ही गेलेलो आहे, पाहणी केलेली आहे, तिथं आवश्यकताच नाही कामाची. करोडो रुपयाचा घोटाळा आहे. तुमच्या जिल्हाध्यक्षांना मध्यंतरी पत्रकार परिषद म्हणजे त्या शिवसेनेच्या नेत्यावर आरोप केले होते त्याच्यामार्फत भ्रष्टाचाराचा आरोप आहे. भ्रष्टाचाराचा आरोप नाही, भ्रष्टाचाराचा उजागरच भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी एकदम ताकदीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. तुमचे नेते सहभागी अरे आम्ही नेते म्हणजे पार्टीचेच पदाधिकारी आहे ना, युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे, SC मोर्चाचे अध्यक्ष आहे, मंडळ अध्यक्ष आहे. अगर जे कोण पत्रकार परिषदेमध्ये जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ते पत्र अजून आम्हाला मिळालं नाही अजून पत्र तसं, आणि तसा काही विषय पण नाही. सर आपसे जानना चाहेंगे, जो काम विपक्ष का है, सत्ता में होने के बाद भारतीय जनता पार्टी आप कार्यकर्ता हैं, पदाधिकारी हैं, आपके बड़े वरिष्ठ जो है इस तरीके के भ्रष्टाचार की बड़ी बड़ी पत्रकार परिषद में शामिल नहीं हो रहे, आरोप लगा के जो चले जाते हैं. भ्रष्टाचार के लिए जो लड़ने की बात करती है भारतीय जनता पार्टी सक्षम नहीं है. ये देखो, सत्ताधारी रहे विपक्ष रहे, हम शहर के एक जागरूक नागरिक है और इस शहर में जो हो रहा है घोटाला, ये शहर वासियों का घोटाला हम होने नहीं देंगे. ये जनते का पैसा है, इसकी लूट होने नहीं देंगे. इन कामों में 22 सदस्य लोग और आमदार भी और जो है खासदार भी जो चुप रहे हैं आपकी सत्ता में. चुप नहीं रहे, राइटिंग में लेटर लिखा है उन्होंने. पूरा शिष्टमंडल 22 नगर सेवक का, आमदार का, जिला अध्यक्ष, आयुक्त के सबको मिलने गए. शिष्टमंडल ने आवाज उठाई है. सबको पत्र व्यवहार. आयुक्त क्यों शांत बैठे? आप सत्ताधारी हो तो आयुक्त साहब को अभी पत्र व्यवहार करके हम थक गए. अभी इसके अलावा कोर्ट में गए और नहीं सुना है तो आंदोलन चढेल. बाद भी आपको जो है कोर्ट में जाना पड़ रहा है. राज्यापासून केंद्रापर्यंत तुमची सत्ता आणि तुम्ही कोर्टासाठी मंडळ आपका है पूरा. म्हणजे भ्रष्टाचार नाही, पारदर्शकता नाहीये का भाजपच्या कारभारामध्ये? पारदर्शकसाठीच आम्ही हा घोटाळ्याचा उघडकीस करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मोबाइल नंबर 8080 122 109.